हे आरक्षण दिलेलं आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर आज सवलती दिलेल्या आहेत। 5,000 अधिसंख्य पदावर ज्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं, ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना देखील आमच्या सरकारने नियुक्त्या दिलेल्या आहेत। आज मुलींचं शिक्षण 100% मोफत करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे। आणि म्हणून एकीकडे मराठा समाजाला न्याय देत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण कमी होऊ नये, त्या समाजावर देखील अन्याय होऊ नये ही भूमिका देखील सरकारने घेतलेली आहे। ही भूमिका स्पष्टपणे घेणारं आमचं सरकार आहे। परंतु दुर्दैवाने विरोधी पक्ष यापासून दुटप्पी भूमिका त्यांनी घेतली आणि आजच्या निवडणुकीतून मी म्हणेन की त्यांनी कातडी बचाव धोरण अवलंबलेलं आहे आणि निश्चित याचा विचार मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाने